पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर येत आहे। शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ 43.67% पाणी साठा शिल्लक आहे। तीव्र उन्हाळा आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे साठा झपाट्याने कमी होत असून हा साठा पुढील केवळ 100 दिवस म्हणजे जुलै अखेरपर्यंत पुरणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मावळ तालुक्यातील पवना नगर येथील पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला मुख्यत्वे पाणी पुरवठा केला जातो। दररोज सुमारे 520 MLD पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलून निगडीतील सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते संपूर्ण शहराला पुरवलं जातं। याशिवाय MIDC कडून 30 MLD आणि आंध्रा धरण योजनेतून इंद्रायणी नदी मार्गे 80 ते 90 MLD पाणी साठा हा काही भागांमध्ये दिला जातो। सध्या महापालिकेकडून 2 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात असला तरी वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। परिणामी काही भागात कमी दाबाने किंवा अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। काही ठिकाणी गढूळ आणि दूषित पाणी मिळत असल्याचीही नागरिकांची नाराजी आहे। दरम्यान अधिकाऱ्यांच्या मते जून महिन्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते। मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, वाहन धुणे, अंगण धुणे यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, तसेच गळतीचे नळ तातडीने दुरुस्त करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। आता प्रश्न असा आहे की पुढील 100 दिवस शहराने पाण्याची योग्य बचत केली नाही तर येणाऱ्या काळात पाणी संकट आणखी गडद होणार का? तोपर्यंत तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।